प्रश्न क्रमांक 3 7,082 7,082. ओके. सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, हा प्रश्न असा आहे की अंगणवाड्यांकरता स्मार्ट किट देणे. सभापती महोदय, मला खूप उत्तरामध्ये वाचल्यानंतर छान वाटलं, वाचायला सुंदर वाटलं की आदर्श अंगणवाडी योजनेअंतर्गत स्वमालकीच्या अंगणवाडी केंद्रांना स्मार्ट अंगणवाडी किट उपलब्ध करून देणे. स्मार्ट अंगणवाडीमध्ये काय काय देणार आहेत? ई लर्निंग टीव्ही, पेन ड्राईव्ह, हार्डवेअर सॉफ्टवेअर, स्वच्छ भारतचं किट, ऑफलाईन वॉटर प्युरिफाय, हँडवॉश बेसिंगची फॅसिलिटी, अंगणवाडी इमारतीची रंगरंगोटी, अंगणवाडी इमारतीची किरकोळ दुरुस्ती आणि स्वयंपाकघरातले आधुनिकीकरण साहित्य. सभापती महोदय, मी स्वतः अंगणवाड्यांमध्ये प्रवास केला, अंगणवाड्यांची अवस्था जाऊन पाहिली. 8x8, 10x10 च्या छोट्या छोट्या अंगणवाड्या आहेत. हे किट्स जे दिले गेलेत, माझा स्पेसिफिकली प्रश्न असेल मंत्री महोदयांना की तुम्ही याचा सर्वे केला का? 90 कोटी रुपयेचा करार केला गेलेला आहे, तो 5,469 अंगणवाड्यांसाठी. बरोबर आहे ना? हा करार केला गेलेला आहे. मी स्वतः अंगणवाड्यांमध्ये प्रवास केला. साधी बिल्डिंग, त्यांची ती रूम सुद्धा व्यवस्थित बांधली गेलेली नाहीये. काही ठिकाणी पावसाने खराब झालेल्या आहे, भिंती खराब झालेल्या आहेत, काही नाही. बसायला खाली जे बसकर असतं त्याची सुद्धा अवस्था वाईट आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण 90 कोटीचा करार केलेला आहे आणि ह्या माध्यमातून आपण अंगणवाड्यांचं हे करतायत. माझं मंत्री महोदयांना म्हणणं आहे की हे किट्स आपण देताय, चांगली गोष्ट आहे, अभिनंदन आहे की शासनाच्या वतीने आपण एवढा मोठा चांगला निर्णय घेतलाय. परंतु ते करत असताना त्यांच्या इमारती काय आहेत? त्या इमारती आपण बांधून देणार आहात का? ज्या ठिकाणी इमारतींची अवस्था अतिशय वाईट आहे त्या इमारतींचं आपण बांधून देणार आहात का? प्लस आपण आपला सर्वे केला गेला पाहिजे. नुसतं आपण करार केलं, मागच्याच ठेकेदाराला पुन्हा ठेका देण्यात आला अशी माझी काही माहिती आहे. ही आपली हे बरोबर आहे का? या संदर्भात पण आपण द्यावं. कारण जो गरीब आहे विद्यार्थी, जो झोपडपट्टी स्लम एरियामध्ये राहतो, तो जास्तीत जास्त त्या अंगणवाडीमध्ये जात असतो आणि त्या अंगणवाडीची दुरवस्था ही मी स्वतः पाहिल्यामुळे मला याची कल्पना आहे की हे कुठेतरी काहीतरी चुकतंय. शासन निर्णय चांगला आहे, चांगला करायचा प्रयत्न करतोय, परंतु स्पेसिफिकली आपण ह्याचा सर्वे केला आहे का? आणि सर्वे केला आहे तर आपल्याकडे काय सर्वे आलेला आहे, त्याचा आम्हाला काही रिपोर्ट मिळतील का, अशी माझा प्रश्न आपल्याला आहे. आणि ज्या इमारती आहेत त्या इमारतींच्या संदर्भात सुद्धा आपण काय निर्णय घेणार आहात, हा माझा आपल्याला प्रश्न आहे. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य महोदयांनी, आमदार महोदयांनी, उमाताईंनी जो प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे, खरं तर स्मार्ट अंगणवाडी ही योजना 2017 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाने महिला व बालविकास विभागाने सुरू केली आणि 2019 मध्ये प्रत्यक्षात याच्या अंमलबजावणीची सुरुवात ही सभापती महोदय त्या ठिकाणी झाली. आणि मला आवर्जून या सभागृहाला आणि सन्मान्य सदस्य महोदयांनाही सांगायचं आहे की स्मार्ट अंगणवाडी ही योजना ही पहिल्यांदाच महाराष्ट्र शासनाने सुरू केली आणि महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केल्यानंतर 3 वर्ष, गेल्या 4 वर्षापासून ती चांगल्या पद्धतीनं राबवली गेली आणि त्याचे एक उदाहरण, त्याचे एक प्रेझेंटेशन केंद्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाने त्या ठिकाणी मागवलं आणि महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या योजनेच्या आधारे ही योजना जी आहे ती त्या ठिकाणी केंद्र शासनाने यंदाच्या वर्षीपासून सुरू केली. आत्तापर्यंत इतर कुठल्याही राज्यामध्ये स्मार्ट अंगणवाडी ही स्कीम किंवा योजना ही सुरू नव्हती. ही पहिली महाराष्ट्र राज्यामध्ये महिला व बालविकास विभागाने सुरू केली. खरं तर ताई, मला आपल्याला निश्चितपणाने सांगावंसं वाटतं की स्मार्ट अंगणवाडी ही योजना सुरू करत असताना याचे काही नियम आणि निकष ठरवण्यात आले. त्यातला पहिला नियम हा होता की ज्या अंगणवाडीमध्ये आपण स्मार्ट किट उपलब्ध करून देतोय ती स्वमालकीची असली पाहिजे, म्हणजे शासनाने बांधलेली असली पाहिजे. म्हणजे जसं आपण अंगणवाडीला सुरुवातीला 8 लाखाचा निधी द्यायचो बांधकामासाठी, नंतर तो 11.5 लाख, 11.25 लाखाचा केला,
आणि आदिवासी भागामध्ये आपण तो 12.5 लाखाचा केला. तसं या वर्षीपासून आम्ही जवळपास 15 लाखाचा निधी हा त्याच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत आणि म्हणजे त्याची वाढ आपण रकमेमध्ये बांधकामासाठी करत आहोत. त्यामुळे स्वमालकीची जी इमारत आहे अंगणवाडीची त्याच्यामध्येच आपण ही अंगणवाडीचा स्मार्ट किट उपलब्ध करून देतो. कारण ती स्वमालकीची नसेल, ती जर रेंटवर असेल तर तिथं आपण रंगरंगोटी करू शकत नाही. एक, तिथं ती किती दिवस रेंटवर राहणार आहे त्याची आपल्याला शाश्वती नसते. 2, कारण एकदा एका अंगणवाडीला हा अंगणवाडी किट दिला की पुढचे 3 वर्ष आपण त्यांना तो किट परत देत नसतो. त्यामुळे दरवर्षी 5,000चं टार्गेट हे मूळ GR मध्येच ठरवण्यात आलेलं होतं. याची मंत्रिमंडळामध्ये मान्यता घेण्यात आली आणि त्यानुसार आपण दरवर्षी 5,000 अंगणवाड्यांना हे स्मार्ट किट आपण उपलब्ध करून देत असतो. 90 कोटीचा निधी साधारणपणे याला जरी उपलब्ध करून देण्यात येत असला तरीही 3 वर्षाच्या साठी याची टेंडर प्रक्रिया केली जात असते. कारण टेंडर प्रक्रियेला साधारणपणे 4-5 महिन्याचा कालावधी लागत असतो आणि याचं जी टेंडर प्रक्रिया आहे ती 3 वर्ष आपण राबवत असतो. त्याच्यामुळे या आत्ता जे चालू जे कॉन्ट्रॅक्टर आहेत यांची टेंडर प्रक्रिया ही रीतसररित्या गेल्या वर्षी पूर्ण करण्यात आलेली आहे आणि ती 3 वर्षासाठी आहे. पण त्याची प्रशासकीय मान्यता जी आहे ती आपण दरवर्षी नव्याने आणि कार्यारंभाचे आदेश पण दरवर्षी नव्याने देत असतो. याचं कारण असं की 90 कोटीचा निधी हा आपल्याला आर्थिक वर्षामध्ये जरीही गेल्या वर्षी प्राप्त झालेला असेल तरी दरवर्षी अर्थ विभागाकडून किंवा शासनाकडून तितकाच होईल की नाही, जितका आपल्याला प्राप्त होतो त्यानुसार आपण त्याची प्रशासकीय मान्यता काढतो. पण त्याची टेंडरिंगची प्रक्रिया प्रचलित पद्धत आहे. ही गव्हर्नमेंटचं जे फायनान्शियल रूल्स आहेत JLR आहेत त्यानुसार आपण ही प्रक्रिया करत असतो आणि याच्यामध्ये इतर विभाग सुद्धा जी काही प्रचलित पद्धत आहे त्यानुसार आपण याही विभागाच्या वतीने ही स्मार्ट अंगणवाडीची प्रक्रिया राबवत असतो. आपण ज्या अंगणवाडीचा उल्लेख केलात त्याची जर सविस्तर यादी मला प्राप्त झाली तर जिल्हा नियोजनमध्ये आपण 3% राखीवमधून जो अंगणवाडीच्या बांधकामासाठी आपण निधी ठेवत असतो किंवा स्वतंत्र निधी सुद्धा अंगणवाडीच्या बांधकामासाठी जर आपल्या निदर्शनास आलेल्या जर अंगणवाड्यांची आपण यादी दिली तर त्याला आम्ही निश्चितपणाने या आर्थिक वर्षामध्येच निधी हा उपलब्ध निश्चितपणाने करून दिला जाईल आणि ती नवीन अंगणवाडी बांधून झाल्यानंतर त्याला पहिल्याच वर्षामध्ये हे स्मार्ट किट सुद्धा उपलब्ध करून दिले जातील.